माता की। भारत माता की। श्रद्धेय सुमतीताई सुकळीकरजी जन्मशताब्दी महोत्सव समारोह या कार्यक्रमाला उपस्थित, या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आपल्या देशामध्ये ज्यांनी क्रांती घडवली, मोदी यांच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये सर्वाधिक लोकप्रिय मंत्री म्हणून जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि संपूर्ण देशभर ज्यांची विकास पुरुष म्हणून ओळख आहे असे माननीय नितीन गडकरीजी, महाराष्ट्राचे लोकनेते आणि या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला आणि महाराष्ट्राला विकासाकडे नेणारे आणि महाराष्ट्राला देशातलं विकसित राज्य करण्याकरता ज्यांनी संकल्प केला आहे असे आमच्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री लोकनेते आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, माननीय मीराताई खळदकरजी, माननीय अरुणभाऊ अडसडजी, माननीय योगानंदजी काळेसाहेब, अनिलजी सोले, संजयजी बंगाले, उपेंद्रजी कोटेकर साहेब, माननीय सुमतीताईसोबत ज्यांनी ज्यांनी आपलं जीवन त्यांच्यासोबत घालवलं असे मान्यवर ज्यांचा आपण सत्कार केला, या ठिकाणी उपस्थित आमदार चरणसिंग ठाकूरजी, आमदार कृष्णा खोपडेजी, उपस्थित नागपूर जिल्ह्यातले शहरातले सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी, खरं तर सुमतीताई सुकळीकरांना मी मांडावं आणि तेवढे शब्द माझ्याकडे असावे एवढा मोठा मी नाही आहे, पण माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनात, कारण जगदीशजी सुकळीकर हे मी महाजनकोला कॉन्ट्रॅक्टर असताना लहानपणी म्हणजे 21-22 वर्षाचं वय असेल माझं, तेव्हापासनं त्यांची माझी ओळख आहे. त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या आहे. खरं तर माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनात ज्यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहेत, मी 3-4दा जगदीशसोबत घरी जाऊन आलो आणि आपल्या सर्वांना माननीय आताच उल्लेख झाला नितीनजी आणि देवेंद्रजी आणि आपल्या सर्वांच्या जीवनात जे काही अंश त्यांच्या जीवनातले आहे अशा सुमतीताई सुकळीकर यांच्या जन्मशताब्दी या सोहळ्याच्या निमित्त मी सर्वप्रथम आपल्या आयोजकांचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी मला बोलवलं आणि या ठिकाणी माझा सन्मान केला आणि मान्यवराचा सन्मान केला. खरं तर यापूर्वीच उल्लेख झाला आहे की स्वर्गीय सुमतीताई सुकळीकर म्हणजे लोकमाता या शब्दात त्यांचं वर्णन होऊ शकतं आणि वर्णन झालंही आहे. आज या पुस्तकाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्यांचं जीवन मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्नही झाला आहे. या ठिकाणी माझ्या वाचनातून अनुभवास आलेल्या सुमतीताई थोडे काही मी शब्दोपचार या ठिकाणी करतो. खरं तर सुमतीताई म्हणजे झुंजार रणरागिणी, आंदोलने, सत्याग्रह आणि आणीबाणीच्या काळातील धगधगते नेतृत्व. सुमतीताई म्हणजे अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध पेटून उठणारी वाघीण. सुमतीताई म्हणजे कार्यकर्त्यामध्ये नवीन ऊर्जेचा संचार करणारी कर्तव्य कठोर लढवय्यी. सुमतीताई म्हणजे राजकारणात कुठं थांबलं पाहिजे हे सांगणारा दीपस्तंभ, समाजसेवेचा निस्वार्थ नंदादीप. सुमतीताई म्हणजे बालकाच्या मनोविश्वासाचे मर्म सांगणारे, बालकांना संस्कारक्षम करणारे बालजगत. सुमतीताई म्हणजे बोट धरून ताकद देणारी बहीण, माया जपणारी आई, लाड पुरवणारी आजी आणि तेजस्विनी महान स्त्री. मतभेद होऊ द्या पण मनभेद होऊ देऊ नका हे ब्रीद जपणाऱ्या राजकीय नेत्या. सुमतीताई म्हणजे अर्धशिक्षित गृहिणींना समाज दायित्वाचा बोध सांगणाऱ्या समाजसुधारक. सुमतीताई म्हणजे विशुद्ध चारित्र्य, प्रेरणास्पद जीवन आणि कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्वाचा अनोखा संगम. सुमतीताई म्हणजे अनुकरणीय व्यक्तिमत्व, वर्तस्थ कार्यकर्त्या. ताईच्या आठवणी जागवणाऱ्या या सुंदर कार्यक्रमात आणि उत्कृष्ट आयोजन या ठिकाणी केल्याबद्दल खरं तर मी या ठिकाणी सर्वांचं पुन्हा अभिनंदन करतो. खरं तर मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून या महान विदुषीला
आदरांजली व्यक्त करतो. खरं तर आपण सर्वांनी सुमतीताईला अनुभवलेला आहे. मी या ठिकाणी त्यांना आपले श्रद्धांजली व्यक्त करतो आणि मी सभागृहाची माफी मागतो. देवेंद्रजी, नितीनजीची क्षमा मागतो. मला संभाजीनगरला जायचं असल्यामुळं मी या कार्यक्रमातून जातो आहे. खरं तर मी पुन्हा एकदा सुमतीताईला श्रद्धांजली व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद.